नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदर आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्या अगोदरच्या राजकीय संघटना आहेत याच्याबद्दलची काही आपण थोडक्यात माहिती पाहिली होती. त्याच्याबद्दलचा एक ओव्हरव्ह्यू करूया आपण. याच्यामध्ये फक्त कोणकोणत्या संघटना वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थापन झाल्या होत्या. याच्यामध्ये विशेषतः बंगालमध्ये स्थापन झालेल्या संघटना, मद्रासमध्ये स्थापन झालेल्या संघटना, मुंबई प्रांतामध्ये स्थापन झालेल्या संघटना याविषयीची माहिती आपण याच्या अगोदर देखील पाहिलेली होती. यामध्ये हा जो भाग आहे तो म्हणजे बंग भाषा प्रकाशिका सभा. ही बंग भाषा प्रकाशिका सभेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो ही बंग भाषा प्रकाशिका सभा ही बंग भाषा प्रकाशिका सभा कधी स्थापन झाली होती तर 1836 मध्ये स्थापन झाली होती. त्याच्यानंतर जे कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती तर ती बंगालमध्ये स्थापन झाली होती आणि हे स्थापन करण्याचं श्रेय कोणाला आहे तर राजा राम मोहन रॉय यांना आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते लँड होल्डर्स म्हणजे ज्याला आपण जमीनदाराची संघटना किंवा जमीनदारी असोसिएशन जी स्थापन झाली होती तर ती असोसिएशन स्थापन झाली होती जुलै 1838 मध्ये स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ही कुठे स्थापन झाली होती तर ती कलकत्त्याला स्थापन झाली होती. याच्यामध्ये स्थापन करणारे कोण होते? एक होते द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न कुमार टागोर. म्हणून लक्षात ठेवा की ही जमीनदारांचं हितसंबंध सांभाळण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये ही लँड होल्डर्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पुढचा नेक्स्ट आहे म्हणजे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. ही 1843 च्या काळामध्ये कलकत्त्याला स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि ते जॉर्ज थॉम्सन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल सांगता येईल. नेक्स्ट आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ही 28 ऑक्टोबर 1851 हे कुठे स्थापन झाली होती? बंगालमध्ये देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती. त्याच्यानंतरची नेक्स्ट आहे इंडियन लीग. ही सप्टेंबर 1875 ही कलकत्त्याला स्थापन झाली. शिरीष कुमार घोष यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती. आणि त्याच्यानंतरचा आहे इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशन ही 26 जुलै 1876 कलकत्त्याला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता इथे एक भाग लक्षात ठेवा की बंगालमध्ये स्थापन झालेल्या संघटना प्रांतीय पातळीवरच्या संघटना कोणकोणत्या आहेत याचा क्रम लावा असा जर विचारलं किंवा बंगालमध्ये खालीलपैकी याच्यापैकी कोणती संघटना बंगालमध्ये नव्हती असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं आहे 1836 ला बंग भाषा प्रकाशिका सभा, 1838 ला लँड होल्डर्स असोसिएशन, त्याच्यानंतर 1843 ला बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, 28 ऑक्टोबर 1851 ला इंडियन ब्रिटिश इंडिया असोसिएशन, 1875 ला इंडियन लीग आणि 1876 ला इंडियन असोसिएशन ही स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला प्रांतीय पातळीवर करता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे मुंबई प्रांतामध्ये स्थापन झालेल्या संघटना आहेत. त्या मुंबई प्रांतामध्ये या 4 संघटना स्थापन झाल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली जी संघटना आहे ती कोणती होती? बॉम्बे असोसिएशन. ही कधी स्थापन झालेली आहे? 26 ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन झाली. ही कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती तर ती याचे जे अध्यक्ष आहेत जगन्नाथ शंकर सेठ यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे तर ते म्हणजे पुणे असोसिएशन. आता हे पुणे असोसिएशन ही 1867 ला स्थापन झालेली होती. त्याच्यामध्ये पुणे असोसिएशन कुठे आहे तर ते पुण्यामध्ये ग.वा. जोशी, गणेश वासुदेव जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाली. आता ह्या पुणे असोसिएशनचं 1870 मध्ये 2 एप्रिल 1870 ला ह्या पुणे असोसिएशनचं पुणे सार्वजनिक सभा याच्यामध्ये रूपांतर झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये जे स्थापनकर्ते ग.वा. जोशी आणि महादेव गोविंद रानडे यांनी त्याच्यामध्ये काम केल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ही कधी स्थापन झाली होती? 1885 मध्ये. ही कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? मुंबईमध्ये स्थापन झाली होती. याच्यामध्ये लक्षात ठेवा फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या त्रयीचा महत्त्वपूर्ण वाटा ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन करण्यामध्ये होता. हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल.
आता लक्षात ठेवा की मद्रासमध्ये स्थापन झालेली जी संघटना आहे तर ती कोणती होती? तर मद्रासमध्ये मद्रास महाजन सभा ही 1884 मध्ये स्थापन झाली होती. ह्या मद्रास महाजन सभा स्थापन करण्यामध्ये जो महत्वपूर्ण वाटा होता तो होता रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, M.V. राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे लंडनमध्ये स्थापन केलेल्या ज्या संघटना आहेत, म्हणजे भारतीयांच्या प्रश्नाला एक प्रकारे वाचा फोडण्यासाठी किंवा तिथल्या जनमताला भारतीयांचे प्रश्न समजावे यासाठी म्हणून लंडनमध्ये जे स्थापन झालेल्या ज्या संघटना आहेत तर त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवता येईल. ब्रिटिश इंडिया सोसायटी ही 1841च्या काळामध्ये हे जॉर्ज थॉम्सन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती. आणि दुसरी होती ईस्ट इंडिया असोसिएशन. ही ईस्ट इंडिया असोसिएशन ही 1866 मध्ये लंडनमध्ये स्थापन केली होती. ते कोणाच्या नेतृत्वाखाली? एका भारतीय नेतृत्वाच्या खाली, म्हणजे दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे ह्या ज्या आपण प्रांतीय पातळीवरच्या ज्या संघटना स्थापन झालेल्या ज्या आपण पाहिल्या, याचा मूळ उद्देश काय होता? तर मूळ उद्देश होता की जे नंतरच्या टप्प्यामध्ये आपण पाहू ते म्हणजे विशेषतः बिपिन चंद्र जे आहेत, या बिपिन चंद्रांनी जो आधुनिक भारताचा इतिहास लिहिला आहे त्याच्यामध्ये के मणिकर, मृदुला मुखर्जी, बिपिन चंद्र यांनी ते पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये त्यांनी एक 2 चॅप्टर दिलेले, त्याच्यावर आपण चर्चा केली होती, म्हणजे एक ओव्हरलुक म्हणून आपण सांगतोय की त्याच्यामध्ये एक होतं काँग्रेस का मिथक आणि काँग्रेस का सच. आता काँग्रेस का मिथक काय? एक भाग दिला लक्षात ठेवा की काँग्रेसचं मिथक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये जे युरोपियन अधिकारी जे आहेत तर त्यांचा सहभाग आहे अशी मांडण्याची एक भूमिका होती, किंवा त्याला एक दुसरा सेफ्टी वॉल्व असं देखील म्हटलं जातं. मग हा सेफ्टी वॉल्व नसून हे काँग्रेस का सच आणि काँग्रेस का मिथक काय तर ते ब्रिटिशांनी स्थापन करण्यामध्ये भूमिका घेतली असं एक होतं. पण सच याच्यामध्ये सांगण्याची भूमिका घेतल्यानंतर बिपिन चंद्रांनी हे मुद्दे खोडून काढले आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं गेला की बाबा रे, तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं की हे काही ब्रिटिशांच्या मदतीला झालेलं नाही, जसं की त्या ॲलन ॲक्टिन ह्यूम आणि वेबर्ड आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये महत्वपूर्ण वाटा त्यांचा होता. आणि काही काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ॲलन ॲक्टिन ह्यूम हे सचिव देखील राहिलेले होते. त्यामुळं त्यांनी विशेषतः ॲलन ॲक्टिन ह्यूमचं जे चरित्र त्यांच्या मित्रांनी लिहिलंय तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांना गृह विभागाच्या फाईल मिळालेल्या होत्या, त्याच्यामध्ये त्या गुप्तहेरांची अशी माहिती मिळाली होती की बाबा रे, जशा पद्धतीच्या 1857 ची क्रांती झाली तशा पद्धतीची क्रांती दस्तक द्यायला लागली, म्हणजे आता होऊ पाहते आहे. आणि याला जर सुरक्षित पद्धतीने जर वाफ किंवा यांच्या ज्या म्हणणं आहे ते जर आपल्याला नाही कळालं तर पुन्हा एकदा बंड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण याला एक सुरक्षा झडप, सेफ्टी वॉल जे आहे त्याला एक वाट करून दिली पाहिजे. आणि याचाच भाग म्हणून ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली अशा पद्धतीचं होतं. मग हे असताना सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात ठेवा की लाला लजपत राय असतील, त्याच्यानंतर रजनी पामदत्त असतील, सुमित सरकार असतील किंवा इतर जे इतिहासकार आहेत नंतरच्या टप्प्यामध्ये किंवा गोळवलकर गुरुजी असतील, ह्या सगळ्यांनीच त्या ब्रिटिशांची जरी ओढली होती ती म्हणजे कोणती? हा एक सेफ्टी वॉल्व आहे. मग बिपिन चंद्रांनी हे खोडण्याचा प्रयत्न केला आणि खोडून त्यांनी काय ऐकलं की बाबा रे, हे तुम्ही जे म्हणताय किंवा हा जो सेफ्टी वॉल्व आहे तर त्याच्यामध्ये मग त्यांनी त्या आत्मचरित्रांमधील उतारे त्यांनी उद्धृत केले आणि त्याच्यामध्ये ते सांगितले की या उतार्यामध्ये अशा पद्धतीचं विवरण केलेलं, त्याला कुठं आधार नाही. आणि अशा पद्धतीचं म्हणजे मित्राची चरित्र लिहित असताना बऱ्याच वेळा काय असतं की चरित्रकार हा त्या चरित्रकार म्हणजे त्या नायकाचं, चरित्रकाराची, त्या व्यक्तीचं चरित्राला एक न्याय बाजू देण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी त्याचा असतो. मग त्यामुळं हिथं त्यांनी त्याच्या मित्राची इज्जत वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्याला एक बडजट केली, लिहिण्याची भूमिका ही घेतली गेली. हे बिपिन चंद्रांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांनी असं सरळ स्पष्ट केलं काँग्रेस का सच मध्ये की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये ॲलन ॲक्टिन ह्यूम किंवा वेबर्ड यांचा महत्वपूर्ण वाटा नाही किंवा त्यांनी स्थापन केली असं नाही. त्या काळामध्ये प्रांतीय पातळीवरच्या, अर्थात बंगालमध्ये प्रांतीय पातळीवरच्या संघटना
मुंबई प्रांतामधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना आणि मद्रास प्रांतामधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना, या सर्व संघटनांचा समुच्चय म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होय. ही भूमिका ही विशेषतः त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आपण या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जर आपण एक सिंहावलोकन केलं तर हे सिंहावलोकन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक 3 अवस्था या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या याच्यामध्ये दिसतात. आता एक लक्षात ठेवा की 3 अवस्था कोणकोणत्या आहेत. तर पहिली अवस्था होती 1885 ते 1905. त्याच्यामध्ये काँग्रेसचं ध्येय काय होतं तर त्याविषयी जर बघितलं गेलं तर काहीच अस्पष्ट, अंधुक आणि संदिग्ध अशा पद्धतीचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं ध्येय होतं. म्हणजे विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी असं उघडपणाने कधीच ब्रिटिशांना विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. त्यांच्या न्याय बुद्धीवर विश्वास ठेवून त्यांना एक प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली. विशेषतः गोपाळकृष्ण गोखले असतील, फिरोजशाह मेहता असतील, तर ते असं म्हणतात की बाबा तुम्हाला ब्रिटिशांच्या ताकदीची तेवढी म्हणजे माहिती नाही. कारण ब्रिटिशांनी जसं की नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस झाला आणि मवाळांचा ज्यावेळेस वाद निर्माण झाला होता त्यावेळेस ते म्हणतात की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जरी गेली तर ती 5 मिनिटाच्या आत तिला चिरून टाकलेलं जाईल अशी एक भूमिका त्याच्यामध्ये होती. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं सुशिक्षित मध्यमवर्गीय बुद्धिजीवी वर्गापुरती मर्यादित होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष जरी असली तरी देखील त्याच्यामध्ये फक्त केवळ आणि केवळ सर्वसामान्यांचे प्रतिनिधी नसून केवळ आणि केवळ सुशिक्षित मध्यमवर्गीय बुद्धिजीवी वर्गांपुरतीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही 1885 ते 1905 या काळामध्ये राहिली. आणि दुसरं महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवा ती पाश्चात्य उदारमतवादी जहाल विचारसरणीतून ही प्रेरणा घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे कुठल्या उदारमतवादी तिथं जे इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीनं विचार मांडतायत किंवा त्या पद्धतीनं जे उदारमतवादी धोरण आहे तर तसं त्याचा एक प्रेरणा घेण्याची भूमिका घेतली गेली. त्याच्यानंतर ते 1905 ते 1920 या कालखंडामध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे तर ती जी काँग्रेस आहे त्याचा उद्देश आणि कार्यक्षेत्र हे आपल्याला अधिक व्यापक झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ज्याच्यामध्ये काँग्रेसने जनतेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या सर्वांगीण उन्नतीसाठी ते प्रयत्न केल्याचा उल्लेख आपल्याला या कालखंडामध्ये झाल्याचा आपल्याला सांगता येईल. आता लक्षात ठेवा की राजकीय दृष्टीनं पूर्ण स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वराज्य हे ध्येय होतं. म्हणजे तसं काही खरं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं नेहरू रिपोर्ट ज्यावेळेस सादर केला गेला होता तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी पूर्ण स्वराज्य हा उल्लेख केलेला होता. डोमिनियन स्टेट, स्वराज्याअंतर्गत राज्य हीच भूमिका होती. पूर्ण स्वराज्याची घोषणा ही पुढं पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली गेली आणि ती पुढं नंतरच्या काळामध्ये ती अस्तित्वात आली. परंतु ध्येय मात्र त्या पद्धतीचं होतं. काही जहालवादी गटांनी पाश्चात्य साम्राज्यवाद समाप्त करण्यासाठी पाश्चात्य पद्धतीचा क्रांती मार्गाचा अवलंब केल्याचा उल्लेख देखील आपल्याला या कालखंडामध्ये करता येईल. नेक्स्ट आहे 1919 ते 1947 या काळामध्ये काँग्रेस पूर्ण स्वराज्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय शैलीच्या अहिंसात्मक असहकार चळवळीची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन ही आपल्याला या तिसऱ्या टप्प्यामध्ये दिसताना उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे आता ही जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे किंवा भारतामध्ये जो असणारा राष्ट्रवाद आहे तर त्या राष्ट्रवादाला उदयासाठीचे सहाय्यभूत असणारे घटक कोणकोणते होते या संदर्भाबद्दलची आपण चर्चा करूया. म्हणजे एक लक्षात ठेवा की सहाय्यभूत घटकांमध्ये जर बघितलं गेलं की बरीचशी जी इंग्रजी युरोपियन मंडळी जी आहे तर ती भारतामध्ये राष्ट्रवादाचं अस्तित्वच मानायला हे तयार नव्हते. म्हणजे भारताला राष्ट्रवादच नाही अशी एक भूमिका त्याच्यामध्ये घेतली गेली होती. आणि विशेषतः भारतीय इतिहासकार जे आहेत तर त्यांनी देखील भारतीय राष्ट्रवादाची वाढ म्हणजे इंग्रजांच्या संस्था, साधन सामुग्री आणि संधी मिळालेल्या प्रेरणेने झालेल्या भारतीय प्रतिक्रियेचा परिणाम अशी भूमिका ही त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता एक लक्षात ठेवा की विशेषतः जॉन स्ट्रेची जो आहे हा जॉन स्ट्रेची 1884 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमधला निवृत्त अधिकारी आहे. आणि निवृत्त अधिकारी असतानाच्या काळामध्ये तो केम्ब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना तो असं मत व्यक्त करतो. विशेषतः आपण जॉन स्ट्रेची तो असं म्हणतो की भारतासंबंधी
सर्वप्रथम आणि सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हता. बघा लक्षात ठेवा, म्हणजे ज्या पद्धतीचं युरोपियन कल्चरचं असणारा जो राष्ट्रवाद आहे, तर तो राष्ट्रवाद हा भारतामध्ये नव्हता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 1857च्या काळामध्ये झालेलं जे बंड आहे ते बंड काही का असेना, म्हणजे भलेही यशाबद्दलची आपण चर्चा वेगळी जरी असली तरी एक विशेष लोकांचं एक संघटन झालं. आपण एक आहोत ही एक भावना त्या काळामध्ये निर्माण झालेलीच होती असं एक आपल्याला म्हणून सांगता. म्हणून राष्ट्रपूर्व राष्ट्रवाद म्हणायला हरकत नाही, किंवा जे आदिवासींची बंड आहे ते विशिष्ट भूभागांमध्ये ते हे संघटित होत आहे, हा देखील एक राष्ट्रपूर्व राष्ट्रवाद आहे. परंतु हा जॉन स्ट्रेची मात्र भारतासंबंधी विवरण करताना तो म्हणतो की सर्वप्रथम आणि सर्वात आवश्यक जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे काय, भारत अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हता अशी भूमिका घेतली. आणि शेवटी त्यांनी जॉन स्ट्रेची केम्ब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना त्यांनी हे भाकीत केलं की भारत कधीही राष्ट्र बनणार नाही. अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन हा जॉन स्ट्रेची भारताकडे पाहण्याबद्दलच्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितल्याचा उल्लेख करत आहे. 1883च्या काळामध्ये जे.आर. सिले यांनी भारताचा उल्लेख राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश आहे असा एक टीका त्यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करतात. म्हणजे काय की राष्ट्रीय ऐक्याची भावनाच नाही, हा या असा एक भौगोलिक प्रदेश आहे अशी एक भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की कुपलँड, हा जो कुपलँड आहे ह्या कुपलँडनं एक मत व्यक्त करताना तो असं म्हणतो की भारतीय राष्ट्रवाद म्हणजे इंग्रजी सत्तेचा अपत्य आहे. ठीक आहे ना, की इंग्रजी सत्ता जरी असली तर त्याच्यामधून इंग्रजी भाषा अवगत झाली, त्याच्यामधून भारतातले लोक हे इंग्लंडमध्ये शिकायला गेले, त्याच्यामधून त्यांना तिथली लोकशाही आणि भारतामध्ये जी ब्रिटिश वागतात तर ते कळाल्यामुळे का असेना, परंतु ते एक माहिती मिळाली किंवा तशा पद्धतीचे राष्ट्रवाद मिळाला असे एक आपल्याला उल्लेख करता येईल. हे काही अंश आपल्याला कुपलँडचं म्हणणं आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॉन्टफोर्ड अहवाल जो आहे, मॉन्टेगू चेम्सफोर्ड जो अहवाल ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये मॉन्टफोर्ड अहवालामध्ये ते असं म्हणतात, हे श्रेय इंग्रजी सत्तेला देण्यात आलं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की राजकीय भावनेनं प्रेरित झालेले भारतीय बौद्धिक भूमिकेतून आमची जी निर्मिती आहे, आम्ही जे विचार त्यांच्या समोर ठेवले त्यांनी अंगीकार केला, त्यामुळे त्याचे श्रेय हे आम्हालाच मिळायला हवे. आणि भारतात अलीकडील बौद्धिक आणि नैतिक जागृती म्हणजे आमची निर्भत सलाम नसून आमच्या कार्याला केलेला सलाम आहे. ठीक आहे, किंवा त्यांनी ज्या दिलेल्या संस्था असतील किंवा म्हणजे त्या काळामध्ये असलेली जी त्यांनी जे राजकीय भावनेने प्रेरित झालेल्या बौद्धिक भूमिकेतून आमची जी निर्मिती आहे, किंवा आम्ही जे विचार त्यांच्या समोर ठेवले की त्यांनी अंगीकार केला, आणि अलीकडची बौद्धिक आणि नैतिक जागृती जी आहे तर ती देखील आमची म्हणजे कार्यपद्धती आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडण्याचा भूमिका ह्या मॉन्टफोर्ड अहवालामध्ये घेतल्याचा उल्लेख करते. आता एक लक्षात ठेवा की ही जी फ्रेंच क्रांती आहे, या फ्रेंच क्रांतीपासून राष्ट्रवादाची आणि आत्मनिर्णयाची भावना संपूर्ण जगाला निर्माण झाली आणि त्याचा अंश म्हणजे भारतीय राष्ट्रवाद आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नेक्स्ट आहे की मग हे भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला होण्यासाठी जी महत्वपूर्ण घटक किंवा कारण राहिली तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं ब्रिटिश सत्तेचा प्रभाव. ब्रिटिश सत्तेच्या प्रभावाबद्दल जर बघितलं की ब्रिटिशांनी एक प्रकारे भारतामध्ये ज्यावेळेस सत्ता हस्तगत केली किंवा बंगालमध्ये असेल, इकडे मद्रासमध्ये असेल, मुंबई प्रांतांमध्ये असेल, कर्नाटक असेल, हैदराबाद असेल, इतर भागांमध्ये ज्यावेळेस त्यांनी संघटन केलं गेलं तर नंतरच्या काळामध्ये भारताचे राजकीय ऐक्य घडवून आणण्याची भूमिका घेतली गेली. आता त्याच्यामध्ये एक भाग लक्षात ठेवा की हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि वायव्य सीमेपासून ते बंगालपर्यंतचा संपूर्ण भाग हा त्यांनी जिंकून घेतला. हा जिंकून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे असणारं वेगळेपण आहे तर त्यांनी काय केलं, एकच सत्ता, समान समस्या आणि समान कायदे प्रणाली या सूत्रांमध्ये एका सूत्रात हा भारत त्यांनी बांधला गेला असा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे काय की एकच सत्ता आहे, समान समस्या आहेत आणि समान कायदे प्रणाली आहे. म्हणजे अगोदरची पार्श्वभूमी बघितलं एक विशिष्ट असे कायदे होते किंवा विशिष्ट वर्गाला आधी सवलत वगैरे अशी एक भूमिका आहे, तर त्यामध्ये ही एक भूमिका आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जातीयतेचं, प्रादेशिकतेचं, भाषेचं विष हे त्यांनी पेरून देखील अखिल भारतीय भावना ही त्याच्यामध्ये आलेली होती की प्रखरपणानं पुढे आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल.
आता सगळ्यात महत्वाचं होतं की भारतात शांततेची आणि प्रशासकीय ऐक्याची निर्मिती ही ब्रिटिशांच्या काळामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की दीर्घकालीन शांतता ही आपल्याला त्याच्यामध्ये व्यक्त करता येईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जुन्या साम्राज्यामध्ये प्रशासक बदलला की प्रशासनावर परिणाम व्हायचा. जसं आजच्या स्थितीमध्ये आज जे सद्यस्थितीमध्ये जे सत्तांतर होण्याची किंवा आहे त्याच्यामध्ये जे एक दबाव निर्माण होण्याची जी एक भूमिका निर्माण झाली, आता लक्षात ठेवा सद्यस्थितीचा जर एक भाग बघितला गेला आहे की जे मोदींच्या नेतृत्वाखाली जे असणारं सरकार आहे त्यांनी आता काल राजीनामा दिला. आता नवीन जे आलेले जे आहेत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या हातामध्ये एक प्रकारे खऱ्या अर्थानं सत्तेची सूत्र झाल्याचा एक उल्लेख आपल्याला करता येईल. परंतु एक लक्षात ठेवा की भलेही बीजेपी सत्तेत येऊ किंवा काँग्रेस सत्तेत येऊ, बरं समजा पण एक वेळ असं गृहीत धरा की बीजेपी सत्तेतून गेली आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा सगळा इंडिया गट एकत्रित आला, तरी देखील म्हणजे बीजेपीच्या अंतर्गत असतील किंवा काँग्रेसच्या अंतर्गत असतील हे जरी असेल तरी जो प्रशासकीय वर्ग जो आहे तर तो बदलत नाही. मग तो काँग्रेस आली त्यांना नाही तशाच पद्धतीची मदत करेल, ते आले त्यांना देखील तशाच पद्धतीची. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकार बदललं तरी प्रशासक बदलत नाही, प्रशासक मात्र तशाच पद्धतीचा राहत होता. हे म्हणून त्यामुळे प्रशासनावर हा परिणाम होत नव्हता असं आपल्याला सांगता येईल. एकच न्याय प्रणाली, संहिताबद्ध फौजदारी आणि दिवाणी कायद्याचा अंमल केला गेला. एडवर्ड बेनच्या नेतृत्वाच्या शब्दामध्ये तो असं म्हणतो की भारत कसं आहे तर भारताच्या क्षतिग्रस्त शरीराला इंग्रज सत्तेच्या मजबूत लोह श्रंखलेनं तोपर्यंत जखडून ठेवलं जोपर्यंत तुटलेली हाडे आणि स्नायू जुळून शरीर हे पूर्ववत झालं नाही. तिथपर्यंत त्यांनी काय केलं की एकत्रित करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल.